हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. सो सकाळ झाली आणि सकाळी नाश्त्याची सर्वात आधी अद्विकच्या पप्पाचा नाश्ता होते, कारण की त्यांना ऑफिसला जावं लागतं. तर मी इकडे पटकन पोहा बनवते आणि सगळ्यात आधी त्यांना नाश्ता देते, कारण की त्यांचा नाश्ता झाल्यानंतर मला अद्विकचा वेगळा नाश्ता बनवावा लागतो. नंतर त्याला खाऊ घाला, त्याला रेडी करा, नंतर स्कूलमध्ये पाठवा, हे चालते. सो आज थोडं लेट झालं मला उठायला. सो मी फटाफट ब्रश करून फ्रेश झाली आणि आधी पोहे करून घ्यायला सुरुवात केली. आणि ते जरा पोहे पण कांदा पण माझा जरा करपला आहे. टिफिन बॉक्स अद्विकला मी आज काय दिलं टिफिनमध्ये? अद्विकला सकाळी इडली त्याला खाऊ वाटत होती, तर मी इडलीचा नाश्ता त्याला करून दिला होता. आणि नंतर मी त्याला टिफिनमध्ये शेवया दिल्या, जरा थोडंसं तिखट आणि हळद वगैरे टाकून. हलकंसं तिखट टाकलं आहे मी, जास्त नाही. आणि टिफिनमध्ये तो आवडीनं खातो. मॅगी समजतो त्याला, मॅगीच म्हणतो. आणि नंतर त्याला स्कूलमध्ये त्याच्या पप्पाने सोडून दिलं आणि नंतर मी लगेच स्वयंपाकाला घेतलं. कणिक वगैरे मळून भाजी वगैरे बनवलेली आहे. भाजीने कांद्याची पात बनवली. वरण भाताचा कुकर लावला आहे आणि मला जायचं होतं डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी आणि त्याच्या पप्पाची मीटिंग होती. सो ते म्हणाले की तूच जा, माझं काही जमणार नाही आता. तो म्हणून 1 वाजताची माझी 1 वाजता माझा अपॉइंटमेंट होती. त्यामुळे मला पटापट स्वयंपाक आवरावा लागला, कारण की त्यांना म्हटलं की मी स्वयंपाक बनवून घेते, वाढून पण देते. ते म्हणाले नको तू जा, मी वाढून हाताने घेते, तू फक्त बनवून ठेव. सो मी इकडे बनवून ठेवलं आणि मी निघाली हॉस्पिटलसाठी. कुठे चाललं मला? बाबा कारमध्ये गेलेत. म्हटलं आता थोडं मंथची शॉपिंग करावी, ग्रॉसरी शॉपिंग वगैरे, आणि जाणार होतो तर पाऊस चालू झाला आहे आणि म्हटलं पटकन करूया, कारण की सॅटर्डे संडेला जर करायला म्हटलं ना तर पूर्ण दिवस चालला जातो आणि सॅटर्डे संडे खूप गर्दी राहते रिलायन्समध्ये, डीमार्टमध्ये. सो मी म्हटलं चला वीकडेमध्ये जाऊया, करूया. सॅटर्डेला तेवढाच आराम होतो, किंवा मुलाला कुठं फिरायचं असलं तर तिथं आपण फिरवू शकतो. सो इथे आम्ही पटकन ग्रॉसरी घेऊन आलो, कारण की उद्या करणं काय आणि आज करणं काय. सो मी आज केलं.
आली आहे रिलायन्समधनं शॉपिंग करून. सॉरी. सो मी आली रिलायन्समधनं शॉपिंग करून, जेवण वगैरे झालं आहे आणि हार्दिक आता खेळत आहे. सो मी म्हटलं तोपर्यंत मी काय काय आणलं आहे शॉपिंग करून मी ते दाखवते तुम्हाला सगळ्यांना. सो सगळ्यात मोठं हे मॅमी पोगोचं डायपर, हे हार्दिकसाठी आहे. हे महिनाभर जाते त्याला, तसं तो घालत नाही आहे, म्हणजे दिवसभर घालत नाही डायपर, पण रात्र्याला लागते, तो एकदा तरी करतो. सो हे एक डायपर आणलं आहे. सेकंड मी हे आणलेलं आहे ब्युटी ब्लेंडर. माझ्याकडे होतं आधी, पण ते आता कुठे गेलं आणि मी खूप दिवसापासून लावतच नाही. ब्युटी ब्लेंडर म्हणजे यूजच नाही करत आहे, हातानेच ब्लेंड करत आहे. सो बाजूला दिसलं हे, पण हे थोडंसं अरे काय किती पॅकेजिंग पूर्णच तोडलं. याला असं हे पकडण्याचं पण आहे. सो आपण ब्लेंड करू शकतो. याच्यात एक यूजवालं प्रोडक्ट आहे, जे जे झालेले मी तिकडे ठेवून देते. नंतर मी हे फर्स्ट टाईमच आणलेलं आहे. काय आहे हे? हार्पिक हायजीन टॉयलेट रिम ब्लॉक सेट्रस काय होतं हे मला वाटते कमोडमध्ये लावायचं आहे. फ्लश वगैरे केल्यानंतर त्याचं फ्रेग्रन्स राहते. तर हे आणलं मी, यूज करून बघते कसं आहे. मी फर्स्ट टाईम यूज करत आहे. त्यानंतर आहे ऑइलचे पॅकेट आणलेले आहे. राईस ब्रँड ऑइल हे आणलेलं आहे गुड लाईफचं. सो हे मी 5 पॅकेट आणलेले आहे महिन्याभरासाठी. त्यामध्ये देवाला पण एक पॅकेट जाते, तर म्हणजे 4 पॅकेट आम्ही मंथली यूज करतो. त्याच्यात ठेवते मी 3, 4 आणि 5 ऑइलचं झालं आहे. त्यानंतर मी आणलेला आहे टोफू पण मला लागतो कधी सँडविचमध्ये किंवा सॅलडमध्ये वगैरे छान असते. टोफू पनीर पण आणलेलं आहे. पनीरचे पराठे केलेले आहे, तर हाफ पनीर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. सो टोफू आणि पनीर मी आणलेलं आहे. त्यानंतर मी हे आणलेलं आहे, हे हात वगैरे घासण्यासाठी. आधी ते हे मिळायचे, विटकर म्हणतात त्याला, अंग घासण्यासाठी वगैरे वगैरे, पण आता मिळत नाही ते. मग हे असं काहीतरी याने हात घासायचा वगैरे वगैरे. ते ब्रशनी आणि ते स्पंजनी मला व्यवस्थित नाही वाटत, मला हेच बरं वाटते. त्यानंतर मी आणलेलं आहे मसाला ओट्स. ते पण मला खूप आवडते. रात्रीच्या वेळेस काही खावं नाही वाटलं किंवा मग हलकं फुलकं खायचं म्हटलं तर हे आणि मसाला ओट्स छान लागतं. माझ्याकडे नॉर्मल ओट्स पण आहे, हार्दिकला पण कधी खावं वाटलं तर मी देते. हे माझ्यासाठी. त्यानंतर मी आणलेले आहे पंपकिन सीड पण मी सकाळी घेत असते. हे सोक करून आल्मंड पंपकिन सीड त्यासाठी आहे थोडे, पण मी अजून आणलेले आहेत कारण की मग राहून जातो. आणि एकदा किराणा आणला ना तर मग नंतर बघायचं काम नाही. आणि हे आणलं मी गुलाबजाम पॅकेट. आता रक्षाबंधन आहे, सो मी बनवणार आहे गुलाबजामुन. रॉक सॉल्ट, हे पण मी नॉर्मल सॉल्ट नाही यूज करत, मी रॉक सॉल्ट यूज करते. आणि तूर डाळ घरी होती, भरपूर कडधान्य वगैरे होते, तर मी जेमतेमच आणते कारण की माझ्याच्याने त्याची केअर करणं होत नाही. सो मी जेवढं मंथली लागते तेवढंच मग कडधान्य वगैरे आणते. सो मी हे किती आणलेले, हाफ के जी आणले की 1 kg आणले, हाफ के जी आणलेले. आणि घरी आहे 1-1.5 किलो, तर ते तूर डाळ. आणि हे गावरान आहे, म्हणजे अनपॉलिश आहे. तांदूळ पण होते घरी. सो मी किती पॅकेट आणलेले तांदूळचे, एक आणले की 2 आणले वाटते तांदूळचे पॅकेट. सो मी काली मिर्चच यूज करते. आणि हा पण रॉ राईस आहे, काली मिर्च, जिंजर गार्लिक पेस्ट इमर्जन्सीसाठी. तसं तर घरीच मी लसूण अद्रक कुटते वगैरे कधी भाजीमध्ये, पण इमर्जन्सीमध्ये नाही लसूण अद्रक असलं मग हे कामात येतं. बादाम
आणि हे आणलेले डांबर गोळी ओरिजिनल. हे कुठे बाथरूममध्ये वगैरे कवर्डमध्ये इकडे तिकडे टाकायला बरं पडतं. मूग डाळ स्प्राउट्स वगैरे बनवण्यासाठी. आणि हे भांडीची साबण मी छोटे छोटे आणते कारण की ते कंटेनरमध्ये पण बरोबर मावतात. मी महिन्याभराचे घेऊन येते, 15-20 घेऊन येते आणि लिक्विड पण आहे थोडं मिक्स ते करून वापरते. सो हे आणलेलं आहे. आणि हे क्रीम बिस्किट, बॉर्बन बिस्किट, हे अद्विकसाठी. अद्विकला आवडते जास्त. तो नेहमी मागतो मला क्रीम बिस्किट पाहिजे, क्रीम आतली खातो आणि बाकीचं टाकून देतो. बिस्किट आहे, ही बॅग संपली. आणि हे आणलेलं आहे योगर्ट. सो हे पण मी खाते कधी गोड स्वीट खावं वाटलं तर. मी आता सध्या डायटिंग करत आहे, सो मी डाएटचे जास्त योगर्ट वगैरे लागतो. सो हे योगर्टचे आणले 4-5 बॉक्स आणलेले आहेत मी हे. सो हे मला महिनाभरासाठी जाते, परत जायचं काम नाही. आणि त्याच्यामध्ये आहे गहू, शरबती गहू आणले. घरी होते 5 किलो आणि हे अजून मी 5 किलो आणलेले आहे. सो मंथली बरोबर मिळाले मला. आणि आणलेले फॉईल पेपर हे तर लागतो. डेटॉल आणि पिस्ताचं छोटं आणलं मी. घरी आहे थोडे पिस्ता आणि अद्विक आणि यांना पिस्ता खूप आवडतात. हे दोघं जण आवडीने पिस्ता खातात. बरोबर बिस्किट साबण सगळं याच्यात झालं ना, मिक्स केलं. ग्रीन टी थोडंफार मला आवडत नाही ग्रीन टी प्यायला, पण मी आता जरा चालू करते. दिवसातनं एक ग्रीन टी तरी पीत जाणार. बेसन पण होतं घरी आणि थोडंसं बेसन आणलं मी लड्डू बनवण्यासाठी. लड्डू बनवते. माझ्या माहेरी जास्त बेसनचे लड्डू वगैरे खूप आवडतात आणि मी एवढ्या बेसनचे लड्डू खाल्लेच नाही आहे. आणि यावेळेस मी साखर न टाकता गूळ टाकून बेसनचे लड्डू बनवणार. थोडे हेल्दी पण खाल्ले पण पाहिजेत. सो हे बेसन. पोहा आणलेला आहे. पोहा मी किती पॅकेट आणलं आहे? 3 पॅकेट आणलेले आहे. किती आहे? हाफ KGचे आहे का? म्हणजे मी 1.5 किलो पोहा आणलेला आहे आणि 1-1.5 किलो अजून आहे. नाही 2 किलो पोहा आणलेला आहे. 2 किलो पोहा. आणि हे साखर फ्री नाही मिळाली म्हणजे आपलं रिलायन्समध्ये जेवढं बिल झालं ना त्यामध्ये कसं हे 9 रुपीज KG शुगर मिळते फ्री बिलवर. तर हे एक शुगर, कारण की शुगर मी चहा पितच नाही शुगरचा. आमच्या घरी फक्त हे चहा पिणारे, गोड पण खूप कमी खातो. सो 1-1.5-2 किलो बस, त्याच्यावर आम्हाला लागत नाही. मी हे लवंग आणली कधी लागली तर मसाले वगैरे कशात फोडणी वगैरे टाकायला. आणि हे चिक्की आणली मी राजगिरा, गुडदाणी आणि काय आहे पण खूप टेस्टी लागते ही. बघा चिक्की आहे ही. कशाची आहे? गुलकंदची आहे. खूप मस्त लागते उपवासाला वगैरे खायला लागते ही. हळद मी आता जास्त टाकायला लागली. हळद आणते. खजूर पण लागते. किसान जॅम घरी होतं पण याला लागतो किसान जॅम, ब्रेड जॅम किंवा चपाती जॅम. सो हे खातो. आणि बस एवढं सामान. जास्त सामान मी आणले नाही यावेळेस कारण की ऑलरेडी कडधान्य वगैरे भरलेले होते घरात. सो जेवढं लागते मी तेवढंच आणलं आहे कारण की मग ते खूपच एक्स्ट्रा होऊन जाते. साबुदाणा, शेंगदाणे मी मागच्या मंथमध्ये खूप एक्स्ट्रा घेतलं पण ती यूजच नाही झाली जास्त. नाहीतर कसे शेंगदाण्याचे लाडू वगैरे हे करतो ना मी, त्यामुळे यूज होऊन जाते. तर यावेळेस मी लाडू नाही बनवले, काहीच नाही बनवलं. ते तसंच पडलेलं आहे, पण आता यूज करून फिनिश करून टाकते. आणि
आणि या शॉपिंगवर 9 रुपये KGनी हे 2 किलो कांदे मला मिळाले. 18 रुपयाचे 2 किलो कांदे हे आले. आणि मी यावेळेस हे घेतलं आहे, म्हणजे माझ्या शॉपिंगवर मला हे 499मध्ये हे सेट मिळत होता. स्टेनलेस स्टील क्लासिक रोल सेट. सो मी हा घेतला. मला नाही म्हणाली पण मी घेतला, मला आवडत होते. सो हा 499मध्ये मला मिळाला माझ्या शॉपिंगवर. असं काय माहिती हा कितीला असेल, ह्याच्या प्राईस आहे काय. हा तरी 1500ला आहे, याच्यावर MRP आहे. मला हा पडाला आणि छान वाटला मला, म्हणजे मला हा असा घ्यायचाच होता आणि NIC तिथे मिळाला. सो घेऊया, मला खूप आवडते असं. मी अद्विकमुळे खूप कमी यूज करते असे बर्तन वगैरे किंवा असे भांडी. बघा किती क्यूट आहे आणि स्पेशियस आहे, आतमध्ये जागा पण भरपूर आहे. छान वाटते, मस्त. खीर वगैरे असं केली की छान असं मस्त वाटते ना. बघा काचाची आहे ही. सगळे पण मला ना असं डिनर सेट घ्यायचा आहे, पण काचामध्ये घ्यायचं आहे, स्टीलमध्ये नाही घ्यायचं. स्टीलमध्ये भरपूर आहे, काचामध्ये हे मला घेऊ नाही देत. आणि हे छोटं आहे, ती मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे. स्पेस खूप आहे याच्यामध्ये, म्हणजे खोलगड आहे असं एकदम. हे बघा किती छान वाटते ना. यामध्ये बिर्याणी, खीर, बिर्याणी, खीर छान वाटते. आणि बस एवढी शॉपिंग होती. आणि अजून मला काही ना काही घ्यायचं होतं, पण नाही. आणि वेळ पण झाला होता, 10 वाजले होते आणि सगळं बंद होणार होतं. मग मी तिथे स्टॉप मारला. म्हटलं जाऊ दे, शॉपिंग 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 चालू राहते, बाकी सगळं पण बघावं लागते. तो कसा वाटला माझा हा हॉल. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा मी ब्लॉग सुरू केले आता, जास्त करून अद्विकचेच ब्लॉग राहणार आहे. आणि मी थोडं त्यात ॲड होत राहणार. मला एवढा कॉन्फिडन्स नाही आहे बोलायचा, मी म्हणजे आता स्टार्ट केलेलं आहे. सो बघा तुम्हाला कसं वाटते. सो भेटूया, बाय.